नमस्कार. उद्या आहे 14 जानेवारी आणि उद्या आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत ते रथसप्तमी हा पर्यंतचा जो काळ असतो तो पर्व काळ असतो. यावेळी केलेले पुण्यकर्मे विशेष फल देत असतात. त्यामुळे तुम्हाला या दिवसात काही महत्त्वाची कामे देखील करायची आहेत. पण उद्या तुम्ही हे एक महत्त्वाचे काम आवर्जून करा. जी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. सर्व बाधा घराच्या बाहेरच जातील, प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तर हा उपाय उद्या कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीमध्ये हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हटले जाते. हा सण तिथीवाचक नाही. सध्या मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी म्हणजे उद्या असणार आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. याला कर दिन असे देखील म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले होते अशी देखील मान्यता आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण अशा विशेष तिथीवर सणवार साजरे करत असतो, परंतु काही चुका आपल्याकडून कळत नकळत घडत असतात. तर त्याच चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत. मकर संक्रांत हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सुरू होणाऱ्या संक्रांतीच्या पर्वकाळाला रथसप्तमीपर्यंत तुम्ही साजरे करू शकता. यामध्ये तुम्ही हळदी कुंकू करणे आणि अनेक दानधर्म करणे याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर त्यामुळेच तुम्हाला हा एक उपाय आजच्या या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नजरबाधा, सर्व दोष, वास्तुदोष, पितृदोष हे नष्ट होणारच आहेत आणि कुटुंबाची प्रगती ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालीच तर मग वर्षभर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची घरी कधीही कमी पडणार नाही. त्यासोबतच उद्याचा सण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व नकारात्मकता, सर्व शत्रुत्रास नष्ट करून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे म्हणत प्रत्येकजण आपापल्या नातेवाईकामध्ये, आप्तेष्टांमध्ये हा सण साजरा करत असतात आणि अगदी उत्साहाने साजरा करत असतात. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी हा एक उपाय करून तुम्ही उद्यापासून आनंदाने हा संक्रांत सण साजरा करू शकता. अर्थातच आजपासूनच हा सण साजरा करू शकता. तर या भोगीच्या दिवशी सर्व भोग संपून नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये मुले तुमचे ऐकत नसतील, सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील किंवा घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील, क्षुल्लक कारणावरून, कारण नसतानाही घरामध्ये चिडचिडीचे वातावरण असेल किंवा नकारात्मकता असेल किंवा सतत वाईट विचार येणे असेल, तर अशा काही समस्या असतील तर कधी आपल्याला नजरदोष झालेला असतो, तर कधी आपल्याला शत्रुत्रासामुळे देखील हा त्रास होतो. काही लोक आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात. तर अशांचा शत्रुत्रास देखील कमी झाला तरच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यासाठी तुम्हाला असे काही उपाय करायचे असतात ज्यामुळे असे त्रास हे संपूर्णतः नष्ट होतात. त्यासोबतच तुम्हाला एखादी बाधा झालेली असेल, म्हणजेच काय तर तुम्ही कधी कधी बाहेर जाता, कुठली जागा ही चांगली नसते, तिथून नकारात्मकता तुमच्यासोबत तुमच्या घरी कळत नकळत येत असते आणि त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकताही जाणवत असते. तर अशी कोणतीही बाधा असो, अलक्ष्मी असो, घरातून बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे. तर आपण हा उपाय उद्या सकाळी कधी करणार आहोत, तर सकाळी तुम्हाला हा उपाय लवकरात लवकर करायचा आहे. उद्याचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल त्याचे तुम्हाला 100% फळ प्राप्त होणार आहे आणि हा उपाय अगदी सोपा आहे. मग घरामध्ये सतत आजारपण, अनेक अडचणींचा सामना करावा लागणे किंवा मग अत्यंत महत्त्वाचे कामे जे आपली पूर्ण होत आलेली असतात परंतु होताच ते अपूर्ण राहतात. तर अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही उद्या या दिवशी हा उपाय जर केलात तर उद्या निश्चितच तुमचे सर्व कामे उद्यापासून वर्षभर मार्गी लागायला नक्की सुरुवात होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. घर स्वच्छ करायचे आहे, त्याप्रमाणे तुमचं मन, तुमचे शरीर देखील उद्या सकारात्मकतेने स्वच्छ व्हायला हवे आणि सकारात्मकता तुमच्यामध्ये असेल, तुमचं घर स्वच्छ असेल, सात्विकता तुमच्या घरात असेल तर माता लक्ष्मी अर्थातच तुमच्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे तुमचे सर्व कामे हे सुरळीत मार्गी लागतात, पार पडत असतात. तर ह्या सर्व गोष्टी एकमेकांशीच कनेक्ट असतात, एकमेकांशीच निगडीत आहेत. त्यामुळे तुम्हाला आवर्जून या काही गोष्टी करायच्या आहेत.
अशा विशेष तिथीवर जर तुम्ही यासारखे छोटे पण प्रभावी उपाय आणि मनोभावे जर केले तर निश्चितच त्याचा तुम्हाला लवकरात लवकर फायदा हा होत असतो. कारण उद्यापासून सुरू होणारा हा मकर संक्रांतीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तिन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. कारण अशा काही विशेष तिथी क्वचितच येत असतात आणि त्यावर तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अचानक येणाऱ्या समस्या, अचानक येणारे संकट, त्यासोबतच तुम्हाला कुठले दोष असतील तर ते देखील पूर्णतः नष्ट होत असतात. आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी असे काही उपाय करायचे असतात. हा उपाय घरोघरी करायलाच हवा. यामुळे नक्कीच सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये झालेला नक्की दिसेल. सौभाग्यवतीचा हा सण आहे आणि सौभाग्य अखंड टिकून राहावे, तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्या समस्या येऊ नयेत यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व बाधा तर दूर होतीलच, परंतु तुमच्या आयुष्यात कोणतेही संकटे येणार असतील तर त्याआधीच ते नष्ट होतील. नकारात्मकता जर तुमच्या अंगामध्ये असेल, तुमच्या घरामध्ये असेल तर ती देखील पूर्णतः नष्ट होईल. इडापिडा नष्ट होईल. अर्थातच या सर्व समस्या दूर झाल्या तर दारिद्र्य संपेल. कारण माता लक्ष्मीला घरामध्ये स्वच्छता, सकारात्मकता आणि कोणतीही बाधा नसलेली हवी, तेव्हाच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या अखंड आशीर्वादासाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या घरादाराची प्रगती देखील होणार आहे. तर उद्या हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून लगेचच हा उपाय केला तरीही चालेल. तर सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येईल. ह्या वेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे, अभ्यंग स्नान करायचे आहे आणि उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्याबरोबरच तुम्हाला उद्या थोडीशी हळद टाकायची आहे आणि गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तिन्ही वस्तूचे उद्या विशेष महत्त्व आहे. कारण तीळ हे दारिद्र्यनाशक आहेत आणि मकर संक्रांतीच्या या दिवसामध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या प्रत्येक कोणत्याही गोष्टीमध्ये तिळाचा वापर हा केला जातो. त्यासोबतच तुम्हाला जी हळद वापरायची आहे, हळद देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते. गंगाजल देखील तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे परिणाम जाणवायला लागतात, म्हणून तुम्हाला गंगाजल टाकायचे आहे. या तिन्ही वस्तू टाकून स्नान करून शुचिर्भूत झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना स्वच्छ तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आहे. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचे आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे व त्यानंतर सूर्यदेवताला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरातील देवांना अभिषेक करत असताना त्यांच्या अभिषेकाच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहे व त्यानंतर अभिषेक करायचा आहे. स्वच्छ पुसून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा देखील प्रज्वलित केलेला त्यावेळेला असतोच. वातावरण हे देखील शुद्ध असते व त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता, सकारात्मकता, लक्ष्मी, अलक्ष्मी प्रवेश करत असतात. तर लक्ष्मीनेच प्रवेश करावा, अलक्ष्मी दूर पळावी यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा असतो. निश्चितच माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. सर्वप्रथम हा उपाय करताना तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार उघडल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचे आहे व तिथे तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्यावर शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतर एक कपडा घेऊन स्वच्छपणे ते पुसून घ्यायचे आहे. यामुळे जे बाहेर असलेली नकारात्मकता ती दूर होत असते व त्यानंतर तुम्हाला हा उपाय पुढे करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये तुम्हाला थोडेसे पाणी किंवा गंगाजल टाकायचे आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आणि या हळदीचे लेपन तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर करायचे आहे. उंबरठ्यावर लेपन करून झाल्यानंतर कुंकवाचा गंध तयार करायचा आहे व त्याने तुम्हाला उंबरठ्याच्या उजव्या आणि डाव्या दोन्हीही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात टाकायची आहे. त्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये जे शुद्ध तूप आहे ते टाका. ते नसेल तर मोहरीचे तेल टाका आणि तेही नसेल तर तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरता दिवा लावण्यासाठी ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला हा दिवा
ठेवण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्यावर थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे व त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या घराच्या बाहेर नेऊन, जे बाहेरून घरात येतात ती तुमची उजवी साईड असते त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता एक फूल वाहून नमस्कार करायचा आहे. असा दिवा जर तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळीच तुमच्या उंबरठ्यावर लावला तर निश्चितच सर्व नकारात्मकता, सर्व नकारात्मक शक्ती, अलक्ष्मी दूर होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम प्रवेश करते. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद कायम टिकून राहतो. संक्रांतीच्या या काळामध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे आणि दारिद्र्यनाशक आहेत. त्यामुळे तुम्हाला तिळच या ठिकाणी खाली टाकायचे आहेत एका प्लेटमध्ये व त्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत. उंबरठ्यावर काढलेल्या स्वस्तिकला देखील फुले वाहून नमस्कार करायचा आहे. तुमच्या उंबरठ्यावर मध्यभागी तुम्ही अष्टलक्ष्मीचे स्वरूप देखील काढू शकता. तर अष्टलक्ष्मीचे स्वरूप काढल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. तर त्यासाठी तुम्हाला पहिली रेष ओढताना आदिलक्ष्मी म्हणायची आहे, दुसरी रेष ओढताना धनलक्ष्मी, तिसरी धान्यलक्ष्मी, नंतर गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी म्हणजेच धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला 8 नावं घ्यायची आहेत आणि या अष्टलक्ष्मीचे स्वरूप काढायचे आहेत. उद्या तुम्ही अशा प्रकारे अष्टलक्ष्मी काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यास तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासणार नाही. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनधान्य प्राप्ती होईल. तर तुम्हाला अष्टलक्ष्मी काढून त्याची देखील हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे. उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचे आहे. करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.